महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलं आहे. जागा वाटप जवळपास निश्चित झालं असलं तरी उमेदवारीसाठी पक्षांतर्गत चढाओढ वाढताना दिसतेय. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेनेला 2, राष्ट्रवादीला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेषतः राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान अमरावतीतून प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांचं नाव शिवसेना शिंदे गटाकडून चर्चेत आहे. मात्र त्यासाठी बच्चू कडूंना आपला प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची अट असण्याची शक्यता वर्तविली जाते. राजकीय गणित. या संभाव्य निर्णयामागे दोन्ही बाजूंना स्पष्ट राजकीय फायदा दिसतो. बच्चू कडूंसाठी फायदे: राज्यस्तरीय मोठ्या पक्षासोबत जाण्याची संधी, सत्तेत थेट सहभाग, मंत्रिपदाची शक्यता, कार्यकर्त्यांना सत्तेशी जोडण्याची संधी. तर शिंदे गटासाठीचे फायदे: विदर्भात मजबूत आणि आक्रमक नेतृत्व मिळणार, शेतकरी नेता म्हणून बच्चू कडूंचा प्रभाव उपयोगी, आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी फायदा आणि विदर्भात शिवसेनेचा प्रभाव वाढविण्याची शक्यता. स्थानिक राजकीय समीकरण. अमरावतीत जगदीश गुप्ता हे पूर्वीच भाजपमध्ये होते, मात्र नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गुप्ता आणि बच्चू कडू ही जुनी राजकीय जोडी मानली जाते. त्यामुळे जर बच्चू कडू शिंदे गटात दाखल झाले तर या दोघांचा समन्वय विदर्भात शिवसेनेसाठी मोठा बूस्ट ठरू शकतो. निवडणूक पार्श्वभूमी. विधान परिषदेतील 9 आमदारांचा कार्यकाळ संपत असून त्यामध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे, नीलम गोरे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजित सिंग मोहिते पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके, रमेश कराड यांच्या नावांचा समावेश असून प्रज्ञा सातव यांच्या जागेसाठी पोटनिवडणूकही होणार आहे. निवडणूक कार्यक्रम. अधिसूचना 23 एप्रिल 2026. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल, छाननी 2 मे, माघार 4 मे आणि मतदान 12 मे सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत. मतमोजणी 12 मे रोजी सायंकाळी 5 वाजता. अंतिम प्रक्रिया 13 मे 2026. एकूणच विधान परिषद निवडणूक ही केवळ जागांची लढत नसून नव्या राजकीय समीकरणांची चाचणी ठरणार आहे. विशेषतः विदर्भात कुणाचा प्रभाव वाढतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.